नमस्कार मित्रांनो. काही स्त्रिया अशा असतात की ज्या जगाला बाहेरून खूप साध्या दिसतात, पण त्यांच्या मनात एक वेगळंच विश्व असतं. मीन राशीची स्त्री अशीच असते. तिच्या आयुष्यात भावनांना खूप मोठं स्थान आहे. ती प्रत्येक गोष्ट बुद्धीने पाहत नाही, तर भावनांनी, मनाने पाहते. लहान सहान गोष्टींमध्येही ती भावना शोधते. एखादं साधं वाक्य, एखादी छोटीशी कृती तिच्या मनात खूप खोलवर रुतते, परिणाम करून जाते. ती अत्यंत भावुक आहे. दुसऱ्याच्या दुःखाने तिचं मन लगेच दरवतं. कोणीही दुःखात असेल, त्रासात असेल, तर ती स्वतःहून पुढे येऊन मदत करणारी असते. तिची ही मदतीची वृत्ती इतकी प्रामाणिक असते की समोरचा व्यक्ती ओळखीचा असो व अनोळखी, तिच्या मनाला त्याचा काही फरक पडत नाही. तिला माणसांबरोबरच प्राणी, पक्षी, निसर्ग यांच्याबद्दलही तितकंच आकर्षण आणि भावनेचा ओलावा वाटतो. तिचं सौंदर्य अभिजात असतं आणि ते सौंदर्य दिखावायचं मात्र नक्कीच नसतं. ते संपूर्णपणे नैसर्गिक आणि सहज असतं. ती फॅशनकडे फारसं काही लक्ष देत नाही, पण तरीही तिचं व्यक्तिमत्व आकर्षक असतं. तिचं बौद्धिक चांगलं असतं, तिचे ग्रहणशक्ती तीक्ष्ण असते. ती एखादी गोष्ट पटकन समजून घेते, पण तिला स्वतःबद्दल कधीही गर्व नसतो. नम्र असते, देवभोळी असते, विश्वास ठेवणारी असते आणि हाच तिचा सर्वात मोठा गुण. पण कधी-कधी हीच तिची कमजोरी सुद्धा बनते. ती लोकांवर सहज विश्वास ठेवते आणि तो विश्वास इतका खोल असतो की समोरच्याने फसवलं तरी ती पुन्हा त्यावर विश्वास ठेवते. कारण तिचं मन हे असंच असतं, निर्दोष, स्वच्छ, साधं, सोपं. ती स्वप्नरंजन करणारी असते. तिचं मन अनेक वेळा वास्तवात नसून स्वप्नाच्या जगात वावरतं. तिला भविष्याबद्दल काही जाणीवा होता. काही गोष्टी तिला आधीच जाणवतात, ज्याला आपण अंतर्ज्ञान असं सुद्धा म्हणतो. ते आर्थिक सुखापेक्षा भावनिक समाधानाला जास्त महत्त्व देते. तिच्यासाठी नाती जास्त महत्त्वाची असतात. पैशापेक्षा ती नाती जपते. नात्यासाठी स्वतःला झोकून देते. तिचं आयुष्य वरून पाहिलं तर अगदी सहज वाटतं, साधं वाटतं. पण अनेक वेळा तिला नशिबाची साथ मात्र नक्कीच चांगली मिळते. भाग्यवान सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. पण त्या सहजतेच्या मागेही तिच्या मनात एक सतत चालणारी भावनांची एक लाट असते. ती अनेक वेळा दुःखी होते, जिथे काही घडलेलंही नसतं. पण तिचं दुःख हे विचारांचं असतं, कल्पनांचं असतं आणि मग ती स्वतःलाच त्रास करून घेते. तिच्यात शिस्त थोडी कमी असते. बघू, करू, विचार करू हा स्वभाव थोडासा जास्त असतो. जर का तिने स्वतःमध्ये थोडी शिस्त आणली, तर ती आयुष्यामध्ये खूप काही मोठं साध्य करू शकेल. कारण तिच्यात क्षमता असते. फक्त ती थोडी विखुरलेली असते. तिच्या मनात खूप काही चालू असतं, पण ती ते व्यक्त मात्र करत नाही. ती स्वतःचं दुःख स्वतःमध्येच ठेवते. दुःखाचं कधी भांडवल करत नाही. ती रडते, अश्रू ढाळते, पण एकांतात. ती तुटते, पण शांतपणे. कधी-कधी तर ती स्वतःलाच दोष देते. स्वतःलाच प्रश्न विचारते. मी असं का केलं? मी इतकी इमोशनल का आहे? आणि हळू तिच्या मनात आत्मविश्वास कमी व्हायला लागतो. एकटेपणा जास्त जाणवायला लागतो. कारण तिची अपेक्षा असते की समोरच्याने मला समजून घ्यावं. ती न आणि तेही न बोलता. शब्दात न सांगताही समोरच्याला माझं मन ओळखता यायला हवं. पण जेव्हा असं होत नाही, तेव्हा ती स्वतःला थोडंसं मागे खेचून घेते. लोकांपासून, समाजापासून दूर जायला लागते.
एकांतवास हाच तिचा साथी बनतो आणि त्या एकांतात ती स्वतःच्या भावनांमध्ये अडकते. 40 नंतर ही सगळी प्रक्रिया अजूनच खोल होत जाते. आता ती आयुष्याचा बराचसा भाग जगलेली असते. तिने नाती जपलेली असतात, मदत केलेली असते. स्वतःला स्वतःपेक्षा जास्त भावनांना, नात्यांना, लोकांना महत्त्व दिलेलं असतं. पण या बदल्यात तिला काय मिळतं? हाच प्रश्न ती स्वतःला विचारत असते. मी सगळ्यांसाठी इतकं केलं, पण कोणी मला समजलं का? कोणी मला विचारलं का? ही भावना तिला आतून अक्षरशः हलवते. ती अजूनही शांत होते. ती अजून इंट्रोस्पेक्टिव्ह होते, अंतर्मुख होते. ती आता स्वतःकडे वळते. ती आता हळूहळू स्वतःला समजायला लागते की तिचं मन खूप नाजूक आहे आणि त्याची काळजी आता तिलाच घ्यायला हवी. ती आता अपेक्षा कमी करते. ती स्वतःला समजून घेते. स्वतःला सांभाळायला शिकते. पण तिच्या मनातली एक गोष्ट कायम राहते. कुणीतरी असावं, जो तिच्या भावनांना समजेल, जो तिच्या शांततेतलं दुःख ऐकेल, जो तिचा अबोला समजून घेईल, जो तिला बदलण्याचा प्रयत्न मात्र करणार नाही, फक्त ती जशी आहे तशी स्वीकारेल. मीन राशीची स्त्री बाहेरून शांत, साधी, सात्विक, भावनिक वाटते. पण आतून भावनांचा अथांग सागर हा तिच्यामध्ये असतो. ती पटकन दुखावते. ती पटकन माफही करते. ती तुटते, पण पुन्हा उभी राहते. ती स्वतःला हरवते, पण पुन्हा स्वतःला शोधते. आणि 40 नंतर ती हळूहळू एक गोष्ट मात्र नक्की शिकते. स्वतःचं मन जपणंही तितकंच महत्वाचं आहे, जितकं इतरांसाठी जगणं. आणि कदाचित हीच तिच्या आयुष्याची खरी समज असते. तर मित्रांनो, हे होतं 40च्या पुढे झुकणाऱ्या मीन राशीच्या स्त्रीचं संपूर्ण व्यक्तिमत्व. धन्यवाद.